Let me just start the recording. Okay, so everyone, once again, welcome back to this business की पाठशाला 3 days boot camp. आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजचं सेशन सुरू करण्याआधी मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की जर का मधात कुठं आवाज गेला किंवा जर का व्हिडिओ बंद झाला, तर काळजी करू नका. पुढच्या 1 ते 2 मिनिटामध्ये ते सुरळीत होईल. ओके. ऑनलाईनमध्ये आपण असतो तिथे आपल्याला पेशन्स ठेवणं फार गरजेचं असते. ओके. बिकॉज ऑनलाईन हा असा मुद्दा आहे, की जिथे बऱ्याचशा गोष्टी असतात त्या अनएक्सपेक्टेडली होतात. ओके. सो वी शुड मॅनेज विथ दॅट. आणि मला असं वाटतं, की मागील 1 ते दीड वर्षापासून आपण ऑनलाईनमध्ये काम करत आहोत. आपण ऑनलाईन गोष्टी आपण करत आहोत. तर आपल्याला बऱ्यापैकी गोष्टींची सवय झालेली आहे. ओके. सो तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि ज्यांना एकदा ग्रुपवर एकदा एक बार ग्रुप पे फिर से डाल दीजिए. ये मेरी रिक्वेस्ट रहेगी आपको एंड एव्हरीबॉडी आय एम म्यूटिंग यू प्लीज. तुम्हाला स्वतःला म्यूट ठेवायचं आहे आणि व्हिडिओ ऑन करायचा नाहीये कोणाला. ठीक आहे. ओके. सो सर्वप्रथम मला जाणून घ्यायचं आहे, की मागचे जे 2 दिवस आपण जे काही शिकलो, माइंडसेटवर शिकलो आपण बऱ्याचशा गोष्टी, कस्टमर रिलेशनवर शिकलो बऱ्याचशा गोष्टी, रेफरन्स मेथड काय असते, फीडबॅक मेथड काय असते, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण शिकलो. तर ते तुम्हाला 2 दिवस कसे वाटले? किती लोकं होते असे, की जे दोन्हीही दिवस पूर्ण वेळ होते? पहिले तर त्यांनी मी टाइप करायचं आहे. काही लोकांची नावं मला माहीत आहेत. कारण काही लोकं मी बघत होतो, की ते होते. पण काही लोकं म्हणजे बरेच जास्त लोकं असल्यामुळे मला समजलंच नव्हतं, की कोण आहे, कोण नाही आहे. पण Zoomच्या रिपोर्टमध्ये सर्व गोष्टी दिसतात. ते रिपोर्ट मी अजून बघितला नाहीये. तर ज्या लोकांनी दोन्ही दिवस अटेंड केलेला आहे, त्यांना मला विचारायचं आहे, की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं का? रामनाथजी, तुम्ही नवीन आले आहात. तुम्ही पहिल्यांदा जॉइन केलं आमचं सेशन. तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? तुम्हाला काय वाटलं? विघ्नेशजी म्हणतात, "जबरदस्त. थँक यू सो मच विघ्नेशजी." ओके. सो जे नवीन लोकं होते त्यांचा अनुभव कसा होता? पाटील साहेब, संतोष पाटील आणि त्यानंतर रामनाथजी काय आहे यांचं आडनाव? महाडिक. ओके. थँक यू सो मच. ओके. सो 3 ते 4 लोकं असे होते, की जे नवीन ते ॲड झाले होते. ओके. काही लोकांचा नेटवर्क प्रॉब्लेम होता. तर सर्वांच्या ज्या रेकॉर्डिंग आहेत, त्यासुद्धा मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केलेल्या आहेत आणि जवळ-जवळ 7 रेकॉर्डिंग मी शेअर केल्या. आता पुढच्या ज्या रेकॉर्डिंग आहेत, ते मी आज तुम्हाला शेअर करेल. कारण 2 तासाची एक रेकॉर्डिंग होते, तर 2 तासाची रेकॉर्डिंग शेअर करणे आणि ते तुम्हाला बघायला थोडा प्रॉब्लेम जाईल. त्यामुळे मी 30-30 मिनिटामध्ये ते कट करून तुम्हाला पाठवत आहे. सो दॅट तुम्ही इझिली बघू शकाल. ओके. ठीक आहे. ओके. सो वन्स अगेन आता आपण आजच्या सेशनला सुरुवात करू. जस्ट अ मिनिट. काही तुमचे प्रश्न असतील तोपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. काही प्रश्न असतील, की काही डोक्यात चालू असेल तुमच्या. हां, तुमचा प्रश्न जर का असा असेल, की त्याचं उत्तर मी इथे देऊ शकत नाही किंवा त्यासाठी मला तुमच्याशी पर्सनली बोलावं लागेल, तुमच्या बिझनेसला मला पर्सनली समजून घ्यावं लागेल. तर त्या केसमध्ये तुम्ही मला फोन करू शकता. मग आपण शांततेत डिस्कस करू आणि त्यानंतर मग आपण त्याच्यावर सोल्युशन काय काढता येईल ते बघू. जसं की काल कोणीतरी ज्योतिजी तुम्ही मला काही प्रश्न विचारला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही मला पर्सनली हे करा, फोन करा. ओके. तेव्हा आपण तुमच्या विषयाबद्दल बोलू. ठीक आहे. तर मेसेज करा आधी, नंतर फोन करा. तिथे आपण तुमच्या जो काही विषय असेल, तुमचा जो काही बिझनेस असेल त्याबद्दल आपण पर्सनली त्यावर बोलू. ठीक आहे. येस, संतोष पाटील थँक सो मच. दोन्ही दिवसात सेशन युजफुल झाले. ठीक आहे. संतोष पाटील, तुम्हाला जर का तुमचा जो काही बिझनेस असेल त्या संदर्भात जर का काही आणखी विचारायचं असेल, तर तुम्ही पर्सनली विचारू शकता. एका नवीन गोष्टीवर आपण आता काम करतोय. ते लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. तुमचा जो काही ऑनलाईन बिझनेस आहे, सॉरी जो काही तुमचा ऑफलाईन बिझनेस आहे, ते ऑलरेडी मी सांगत होतो, की ऑफलाईन बिझनेसला आपण ऑनलाईन कसं घेऊन जाऊ शकतो. पण आता त्याला एक प्रॉपर वेने तुम्ही कसं घेऊन जाणार आणि कुठल्या-कुठल्या त्याच्या मेथड असणार आहे, स्टेप बाय स्टेप कुठल्या-कुठल्या गोष्टी असणार आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, की लोकांना माहीत नाही आहे. इव्हन लोकांना Google फॉर्म बनवता येत नाही. बऱ्याच लोकांना Facebook ॲडही करता येत नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत. अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत.
ओके. तर त्या छोट्या-छोट्या गोष्टीमधून म्हणजे त्या गोष्टीतून कसा आपण मार्ग काढू शकतो, याबद्दल सुद्धा लवकरच आपण एक सेशन घेऊन येणार आहे. जिथे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी प्रॅक्टिकली शिकवल्या जातील. ओके. सो तुम्ही या फॅमिलीमध्ये जुळला आहात आता एकदा. एकदा तुम्ही या फॅमिलीमध्ये जुळला तर तुम्हाला अशा असंख्य गोष्टी शिकायला मिळतील. ओके. डोंट वरी अबाउट दॅट. कधी-कधी जर का विषय बाहेरचा असेल, विषय बाहेरचा म्हणजे काय, की बऱ्याचदा होतं की आपण व्हिडिओ यासाठी इथे ॲडमिशन घेतो. आवाज मोठा करा. आवाज कमी येतोय? महाडिक? ओके. माईकचा थोडासा हे असेल तो, त्यामुळे आवाज कमी येत असेल. आता येईल तुम्हाला. ओके. तर या फॅमिलीमध्ये तुम्ही आलात म्हणजे तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी नक्कीच शिकायला मिळणार आहे, एवढी मी इथे शाश्वती देतो. ठीक आहे. तर काळजी करू नका. आमचा पूर्ण प्रयत्न आम्ही करत असतो, की तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. ठीक आहे. चलो. ओके. सो वन्स अगेन वेलकम टू डे 3. आणि या डे 3 मध्ये आपण 3 गोष्टी शिकणार आहोत. महत्त्वाच्या 3 गोष्टी. पहिली गोष्ट हे आहे, की कस्टमर एज्युकेशन सिस्टम. तुमचा जो कस्टमर आहे त्याला तुम्ही एज्युकेट कसं करणार, त्यासाठी तुम्ही एक सिस्टम वापरली जाते, त्याचं नाव आहे कस्टमर एज्युकेशन सिस्टम. ओके. दुसरी गोष्ट आपण आज शिकणार आहोत, लॉंग टर्म रिलेशनशिप विथ कस्टमर. म्हणजे तुमच्या कस्टमर सोबत तुम्ही लॉंग टर्म रिलेशनशिप कशी ठेवू शकता, लॉंग टर्म रिलेशनशिप विथ कस्टमर्स. ओके. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, हाऊ टू गेन ट्रस्ट ऑफ कस्टमर. तुमच्या कस्टमरचा, तुमच्या ग्राहकाचा विश्वास तुम्ही कसा जिंकायला पाहिजे. ओके. सो या 3 गोष्टीवर मेनली आपण आज बोलणार आहोत. त्यामधली पहिली गोष्ट आहे कस्टमर एज्युकेशन. मित्रांनो, कस्टमर एज्युकेशन सिस्टम म्हणजे काय? हे तुम्ही आधी समजून घ्या. हे जर का तुम्हाला समजलं, की कस्टमर एज्युकेशन सिस्टम म्हणजे काय आणि ते सिस्टम कशी डेव्हलप केल्या जाते, ती सिस्टम कशी बनवल्या जाते, तर डेफिनेटली तुम्हाला याचा तुमच्या बिझनेसमध्ये फायदा होईल. कुठलाही बिझनेस तुमचा असू द्या. वन मोर टाइम आय एम रिपीटिंग, तुमचा बिझनेस कुठलाही असू द्या. तुम्ही जर का तुमच्या कस्टमरला एज्युकेट करू शकता, तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या बिझनेसमधला कॅश फ्लो वाढवू शकता. तुम्ही तुमच्या बिझनेसमधल्या लीड्स वाढवू शकता आणि तुमच्याबद्दलचा ट्रस्ट सुद्धा तुम्ही वाढवू शकता. ओके. सो कस्टमर एज्युकेशन म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा आता या मागच्या 1 ते दीड वर्षामध्ये कोरोना काळामध्ये जेव्हा तुम्ही असंख्य वेबिनार तुमच्या समोर यायचे, असंख्य Facebook ॲड आणि त्या Facebook ॲडमधून नेहमी एक गोष्ट तुम्हाला सांगायला जायची, की 1 तासाचा फ्री वेबिनार, दीड तासाचा फ्री वेबिनार, 2 तासाचा फ्री वेबिनार. हे फ्री वेबिनार म्हणजे काय आहे? हे फ्री वेबिनार म्हणजे काय आहे? कोणी टाइप करून सांगेल का कमेंट बॉक्समध्ये हे फ्री वेबिनार म्हणजे काय होतं नेमकं? कॅन एनीबडी आन्सर धिस क्वेशन? हे फ्री वेबिनार म्हणजे काय होतं? मार्केटिंग? ओके. नो. प्रमोशन? नो. नाही. मार्केटिंग पण नव्हतं आणि प्रमोशन पण नव्हतं. काहीतरी वेगळं होतं. आणखी काय होतं? कोणी सांगू शकेल? जे तुम्हाला सुचत असेल ते उत्तर तुम्ही लिहा. म्हणजे तुमचा डाउट सुद्धा क्लिअर होईल. एज्युकेशन, राइट. विकास नाईक. इट्स अ कस्टमर एज्युकेशन. इट्स अ फ्री एज्युकेशन. ओके. कस्टमर एज्युकेशन म्हणजे तुमचे जे क्लायंट आहे त्यांना तुम्ही कस्टमरला नवीन माहिती पोहोचविणे. ओके. ओके. येस. हं. आता बघा म्हणजे काय आहे नीड जनरेट करणे. त्याला आपण म्हणू शकतो नीड जनरेट करणे. तुम्ही ती गोष्ट बऱ्याचदा ऐकली असेल कदाचित. एक गोष्ट तुम्ही बऱ्याचदा ऐकली असेल, की 2 मित्र असतात आणि सॉरी 2 सेल्समॅन असतात आणि एक कंपनी असते, की जी कंपनी शूज तयार करते. काय करते? शूज तयार करते आणि ओके, मार्गदर्शन. ओके, ठीक आहे. एक कंपनी असते, की जी शूज तयार करते आणि त्या कंपनीमध्ये 2 सेल्समॅन त्या सेल्समॅनला त्या कंपनीचा मालक जो आहे तो एक दिवस मीटिंग त्यांची घेतो. त्यांना विचारतो, की आपल्याला आपली जी शूज बनवणारी कंपनी आहे, आता आपल्या कंपनीचं जे लॉन्चिंग आहे, ते आपल्याला एका आयलँडवर करायचं आहे. जिथे बाबा नवीन एरिया आहे, टोटल नवीन एरिया आहे. तिथे आपल्याला आपल्या कंपनीचं लॉन्चिंग करायचं आहे. तर मी एक काम करतो, तुम्ही दोघं जण काय करा, तिथे जा आयलँडवर आणि तिथे बघा, की तिथे आपले जे शूज कंपनी आहे, तिथे त्याचा काय स्कोप आहे. बरोबर आहे? कारण कुठलाही बिझनेस सुरू करण्याआधी आपण काय करत असतो, त्याचा स्कोप चेक करतो, की तिथे खरोखर तो बिझनेस चालणार आहे की नाही.
तर तो असं सांगतो त्यांना, की तुम्ही एक काम करा, तुम्ही तिथे आयलंडवर जा आणि तिथे चेक करा, की तिथे आपल्या बिझनेसचा स्कोप आहे की नाही. तिथे लोकं शूज वगैरे वापरतात की नाही आणि वापरतात तर कुठल्या कंपनीचे वापरतात वगैरे, वगैरे, वगैरे. ठीक आहे. दोघे जण जातात. ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल. दोघे जण जातात. दोघे जण जातात संध्याकाळी जाऊन तिथून परत येतात. जाऊन आल्यानंतर एकाला जेव्हा विचारलं जातं, की "बाबा रे, काय स्कोप आहे तिथे?" तर तो म्हणतो, की "सर, तिथे काहीच स्कोप नाहीये. तिथे काहीच स्कोप नाहीये." मग म्हणतो, "का रे बाबा, का स्कोप नाहीये तिथे?" "सर, तिथे कोणी चप्पल किंवा शूज किंवा बूट, चप्पल, बूट तिथे कोणीच घालत नाही. तर तिथं आपलं प्रॉडक्ट कोण घेणार आहे?" तो म्हणतो, "सर, तिथे स्कोप जो आहे तो काय आहे? 0 स्कोप आहे." तो मालक म्हणतो, "ठीक आहे, हरकत नाही." कारण त्यांनी 2 लोकं पाठवले असतात. दुसऱ्याला तो बोलवतो. त्याला विचारतो, की "बाबा रे, काय स्कोप आहे तिथे?" तो म्हणतो, "सर, भरपूर स्कोप आहे. एवढा स्कोप आहे सर, की 100% स्कोप आहे. कारण तिथे कोणी चप्पल, बूट घालतच नाही. म्हणजे आपण प्रत्येकाला आपले चप्पल, बूट विकू शकतो." आणि पहिला काय म्हणतो, की "सर, तिथे काहीच स्कोप नाही आहे. कारण तिथे कोणी चप्पल, बूट घालत नाही, तर आपण कोणालाच विकू शकत नाही." मित्रांनो, ही असतं नीड जनरेट करणे. म्हणजे दुसऱ्याला तिथे हे समजलं, की आपण इथे चप्पल बूट जर कोणी घालत नाही, तर आपण इथे चप्पल बूट घालण्याची नीड जनरेट करू शकतो. आपण या मार्केटमध्ये चप्पल आणि बूट घालण्यासाठी नीड जनरेट करू शकतो आणि नीड जर का आपण एकदा जनरेट केली, तर नीड जर का आपण एकदा जनरेट केली, तर 100% कस्टमर बेस आपल्याकडे आहे. किती आहे? 100% कस्टमर बेस आपल्याकडे आहे. मग ते नीड जनरेट करायला कधी-कधी वेळ लागू शकतो. ते नीड जनरेट करायला तुम्हाला कधी-कधी वेळ लागेल. पण जर का एकदा ती नीड, ती गरज जर का एकदा जर का जनरेट झाली, तर तुम्हाला कस्टमर बेस किती आहे? 100% आहे. राइट? किती लोकांना ही स्टोरी समजली आहे त्यांनी मी टाइप करा बरं कमेंट बॉक्समध्ये. किती लोकांना ही स्टोरी समजली आहे आणि किती लोकांना ही स्टोरी पॉवरफुल वाटली आहे त्यांनी टाइप करायचं आहे मी. ओके. पॉवरफुल स्टोरी आहे ही. जर का तुम्ही समजलं तर, की आता आपण बोलत होतो येस. ओके. गुड. हं. आपण बोलत होतो वेबिनारबद्दल. तर वेबिनारमध्ये हे लोकं नेमकं काय करतात? नीड जनरेट करतात. म्हणजे मी, आम्ही किंवा जे काही ट्रेनर्स लोकं आहेत, हे काय करतात? नीड जनरेट करतात, की तुम्हाला या गोष्टीची काय गरज आहे? जर का तुम्हाला या गोष्टी कारण बऱ्याच वेळा त्या लोकांना माहीतच नसतं, की चप्पल सुद्धा घालावी लागते, बूट सुद्धा घालावा लागतो, ही सुद्धा आपली गरज आहे. त्यांना ते माहीत करून देणं म्हणजेच काय नीड जनरेट करणं. तर मित्रांनो, तुम्ही जो काही बिझनेस करत असाल, तुम्ही जो काही तुमचा जो काही व्यवसाय असेल, तर तुम्हाला आधी हे गोष्ट सुद्धा चेक करणं गरजेचं आहे, की तुमच्या बिझनेसची मार्केटमध्ये नीड आहे का? आणि नसेल तर ते तुम्ही कशी जनरेट करू शकता? आणि नसेल तर ती तुम्ही कशी जनरेट करू शकता. ओके. सो यालाच म्हणतात कस्टमर एज्युकेशन सिस्टम. कस्टमर एज्युकेशन सिस्टम म्हणजे काय? जेव्हा एक व्यक्ती वेबिनार घेतो, 90 मिनिटं तो बोलतो, तेव्हा त्या 90 मिनिटामध्ये, 1 तासामध्ये तो त्याच्या प्रॉडक्ट विषयी काय करत असतो? नीड तयार करत असतो, इन्फॉर्मेशन देत असतो, नवीन काहीतरी गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो, की बाबा ही जर तुम्ही केलं तर तुमचा बिझनेस एवढा-एवढा वाढेल. जर का तुम्ही अशा प्रकारे काम केलं, तर तुम्ही हे स्किल अॅक्वायर करू शकाल. हे स्किल जर का अॅक्वायर तुम्ही केलं, तर याचा तुम्हाला जीवनात हा फायदा होईल आणि ते जेव्हा तो सांगत असतो, तेव्हा तो नीड जनरेट करत असतो. जेव्हा नीड जनरेट होते, त्यानंतर त्याचं प्रॉडक्ट सेल होते आणि हळू करता त्याचा बिझनेस वाढत जातो. राइट? सो धिस इज व्हॉट इस द कस्टमर एज्युकेशन सिस्टम. आता मला हे समजायचं आहे, आता मला हे समजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही जो बिझनेस करता तुम्ही जो कुठला बिझनेस करत असाल, त्यामध्ये तुम्ही कस्टमरला कसं एज्युकेट करू शकता? एका शब्दात सांगायचं आहे, जे काही तुमच्याकडे उत्तर असेल ते. जे उत्तर असेल तुमच्याकडे ते एका शब्दात सांगायचं आहे. तुम्ही जो बिझनेस करता, त्या बिझनेसमध्ये तुम्ही तुमच्या कस्टमरला कसं एज्युकेट करणार आहात? कसं एज्युकेट करणार आहात? तुम्ही उत्तर द्या आधी. नसेल तुमच्याकडे उत्तर हरकत नाही. मी तुम्हाला सांगणारच आहे 100% डोंट वरी. व्हॅल्यू देऊन, ओके. व्हॅल्यू म्हणजे काय नेमकं? असं सांगा, की जे सर्वांना समजलं पाहिजे. ओके.
असं सांगा, की जे सर्वांना समजलं पाहिजे. व्हॅल्यू देऊन म्हणजे काय? व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय? फायदे सांगून ओके. हं. एनिथिंग एल्स गाईज? एनिथिंग एल्स? बघा मी तुम्हाला काहीतरी सांगतो ते पटतंय का बघा. स्कॅर्सिटी अँड नीड फॉर दॅट. ओके. साक्षी पाटील ठीक आहे. ओके. बघा मी काहीतरी सांगतो ते तुम्हाला पटतंय का ते बघा. मित्रांनो जेव्हा आपण आपल्या बिझनेसविषयी नीड क्रिएट आपल्याला करायची असते, आपल्या प्रॉडक्टविषयी नीड क्रिएट करायची असते. त्याला कोणत्या पॉलिसीची गरज आहे? ओके. गुड. राइट. संधी सांगून ओके. संधी सांगून ग्राहकांना ज्याची गरज आहे ते ओके. 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 बघा मी काहीतरी सांगतो, ते तुम्हाला पटत असेल तर येस टाइप करायचं. ठीक आहे. नसेल तर काही हरकत नाही. तुमचा जो कुठला बिझनेस असेल, त्या बिझनेसविषयी जर का तुम्हाला कस्टमर एज्युकेशन सिस्टम ही तुमच्या बिझनेसमध्ये लावायची आहे, तर तुम्ही तो बिझनेस लोकांपुढे ओपन करून दाखवला पाहिजे. काय केलं पाहिजे? तुम्ही तो बिझनेस लोकांपुढे ओपन केला पाहिजे. तुम्ही बघा YouTubeला तुम्हाला बरेचसे असे व्हिडिओ दिसतात, की हे करा, ते करा, हा व्यवसाय करा, तो व्यवसाय करा. मी हा व्यवसाय करतो त्यामुळे मला एवढा प्रॉफिट झाला. ते लोकं त्यांचे बिझनेस 100% ओपन करून लोकांपुढे दाखवतात आणि त्याच्या माध्यमातून ते बरेचशी विक्री सुद्धा करतात, बरेचसे सेल सुद्धा करतात आणि त्याच्या माध्यमातून ते भरपूर पैसे कमवतात. पण काही लोकांना हा डाऊट असतो. हा डाऊट कदाचित तुमच्याही मनात असेल. असेल तर काढून टाका, बिनधास्त काढून टाका. मलाही हा डाऊट होता काही दिवसाआधी. पण आता तो डाऊट मला बिलकुल नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या डोक्यात जर का हा डाऊट असेल तर तुम्ही काढा. काही लोकांना असा डाऊट असतो, की सर जर का मी सर्व गोष्टी YouTubeवर प्रोव्हाईड केल्या किंवा सर्व गोष्टी जर का मी फ्रीमध्ये दिल्या तर मग माझ्या पेड ज्या गोष्टी आहेत ते कोण कोण घेईल? त्या गोष्टी कोण घेईल? असा डाऊट तुम्हाला वाटतो का? जर वाटत असेल तर येस टाइप करा कमेंट बॉक्समध्ये. सर्व गोष्टी जर का तुम्ही फ्रीमध्ये पेड केल्या, तर म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही दिल्या त्यांना, ओके. फ्रीमध्ये दिल्या, तर तुमच्या पेड गोष्टी कोण घेईल? अशी बऱ्याचदा आपल्याला काय असते? भीती असते, की अरे बाबा मी जर त्यांना सांगेन, की ऑनलाईन आता आपण ज्योती मॅडमचं उदाहरण घेऊ फॉर एक्झाम्पल, की ज्योती मॅडम तुम्हाला समजा एक उदाहरण सांगतोय मी, ओके. ते नेमकं काय करतात मला माहीत नाही. शॉपॅक लायसन्स समजा ज्योती मॅडम तुम्हाला काढून देतात आणि लोकांना जर का ज्योती मॅडमनी शिकवलं, की तुम्ही शॉपॅक लायसन्स स्वतःचं कसं काढू शकता आणि तुम्ही त्या शॉपॅक लायसन्स किंवा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड ह्या 2-3 गोष्टी शिकून, या 2-3 गोष्टीचा एक बिझनेस क्रिएट करून तुम्ही तुमचं एक साइड इन्कम कसं करू शकता. कारण बरेच असे लोकं आहेत की ते ऑनलाईन पॅन कार्ड, ऑनलाईन शॉपॅक लायसन, ऑनलाईन उद्योग आधार काढून देतात आणि ते काढून देतात आणि ते मोबाईलच्या सहाय्याने सुद्धा निघतं. तुम्ही घरी बसून पर डे 300, 400, ₹500 अर्न करू शकता, जर का तुम्हाला ते येत असेल तर. तर ह्या गोष्टी जर का तुम्ही त्यांना शिकवल्या, तर तुम्हाला काय वाटते? ही इन्फॉर्मेशन तुम्ही जर का दिली, तर तुम्हाला असं वाटतं का, की तुमचा बिझनेस आणखी कमी होईल, कॉम्पिटिशन आणखी वाढेल आणि मग खूप लोकं करायला लागतील. तर मित्रांनो, जर का तुम्ही ही गोष्ट सांगितली नाही सुद्धा लोकांना, तरीही कॉम्पिटिशन वाढणार आहे. तरीही भरपूर लोकं शिकणार आहेत. तुम्हाला काय वाटते? तुम्ही जर का शिकवलं नाही, तर लोकं शिकणार नाहीत का? असं बिलकुल नाही आहे. तुम्ही जरी शिकवलं नाही, तरी ज्यांना शिकायचं आहे ते शिकतीलच. ज्यांना पुढे जायचं आहे ते जातीलच. ओके. सो मेक शुअर की जर का तुम्ही काहीतरी कॉन्ट्रिब्युशन करताय, तर नक्कीच तिथं तुमचाच फायदा आहे. कारण आता मला सांगा, मी जर का व्हिडिओ तुम्हाला शिकवले नसते, मी जर का तुम्हाला कसा तुमचा कोर्स डिझाइन करायचा हे शिकवलं नसतं, मी जर का तुम्हाला हे शिकवलं नसतं, की कशाप्रकारे तुम्ही तुमचा बिझनेस तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून वाढवू शकता, तर तुम्ही शिकले नसतात का? तुम्ही 100% शिकले असते. कुठून ना कुठून शिकले असते. काही ना काही करून शिकले असते. पण तुम्ही शिकले असते. म्हणजे माझ्यामुळे तुम्ही मागे राहिले असते असं आहे का? असं बिलकुल नाही आहे मित्रांनो. जर का आपल्याला असं वाटत असेल, की मी जर का शिकवणार नाही, तर कोणी शिकणार नाही, तर हा आपला गोड गैरसमज आहे. हा आपला काय आहे? गोड गैरसमज आहे.
ज्याला शिकायचं आहे तो कुठूनही शिकतो आणि तो पुढे जातो म्हणजे जातो. तुम्ही फक्त एवढा विचार करा, की जर का कोणी पुढे जातोय, तर त्याच्यामध्ये एक 10%, 20%, 30% हा माझा त्याच्यामध्ये वाटा असला पाहिजे. मी त्याला मदत करू शकलो पाहिजे. एवढा जर का उद्देश ठेवून तुम्ही कामाला सुरुवात केली, तर नक्कीच तुमचा कुठलाही बिझनेस असो, तो नक्की पुढे जाईल. आता मी तुम्हाला 2, 4, 5 काही जेवढे जमेल मला तेवढे उदाहरणं द्यायचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल तुमचं कपड्याचं शॉप आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही विचार करा, की तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही कस्टमर एज्युकेशन कसं करू शकता. तुमचं कपड्याचं एक शॉप आहे. त्या कपड्याच्या शॉपमध्ये तुम्हाला असं वाटतं, की जास्तीत जास्त कस्टमर यावे, जास्तीत जास्त लोकांनी तुम्हाला ओळखावं. तर तुम्ही ब्लू ओशन कसं तयार करू शकता कपड्याच्या बिझनेससाठी. ब्लू ओशन म्हणजे काय? जिथे कॉम्पिटिशन झिरो होईल तुमची आणि लोकांना तुमच्याकडे यायला आवडेल, लोकांना तुमच्याकडून प्रॉडक्ट घ्यायला आवडेल. आता तुमचं जे काही प्रॉडक्ट असेल, जे काही सर्व्हिस असेल, ते तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि विचार करा, एक कपड्यावाला व्यावसायिक आहे. तो काय करेल, तो ह्या कपड्याबद्दल हा जो कपडा आहे, याच्याबद्दल तो माहिती देईल लोकांना, की व्हॉट इस टेरिकॉट, व्हॉट इस रेडीमेड क्लोथ्स, व्हॉट इस कुठले प्रकार असते, वेगवेगळे प्रकारचे असतात. वेल्वेट काय आहे, टेरिकॉट काय आहे, कॉटन काय आहे, त्याचा काय फायदा असतो, कॉटन कधी घालायला पाहिजे, उन्हाळ्यात कुठलं घालायला पाहिजे, सुती कपडे कधी घालायला पाहिजे, खादी कपडे कधी घालायला पाहिजे. असे वेगवेगळ्या विषयावर तो व्हिडिओज बनवेल, तो कंटेंट बनवेल आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करेल. कशाप्रकारे तुम्ही कुठला कपडा ओळखू शकता, ह्याच्यावर तो व्हिडिओ बनवेल, की हा कपडा टेरिकॉट आहे की कॉटन आहे. हा सुती कपडा आहे की दुसरा कोणता आहे, हे तुम्ही कसं ओळखाल? ओके. कमीत कमी रेटमध्ये तुम्हाला कुठून तो उपलब्ध होईल? ह्या सर्व गोष्टींवर जेव्हा तो वेगवेगळे कंटेंट बनवेल, तेव्हा त्याची एक इमेज बिल्ड होईल पुढच्या 5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, 7 महिन्यामध्ये आणि नंतर जेव्हा कधी लोकांना असं वाटेल, की मला कपडा घ्यायचा आहे, तर लोकं मला एक सांगा, तुम्ही कोणाकडे जाल? एक मी साधा व्यापारी आहे, की ज्यांनी दुकान उघडलं आणि तो दुकान उघडून बसला आहे, की कपड्याचं दुकान आहे बाबा, येईल कस्टमर, ॲडव्हर्टाइजमेंट तो करतो. तो Facebookवर काहीतरी अशी पोस्ट वगैरे टाकतो आणि बस तेवढंच करतो, जेवढं जमते तेवढं. आणि एक दुसरा व्यावसायिक आहे, की तो नेहमी व्हिडिओ बनवून टाकतो. व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना समजावून सांगतो, की हा कपडा कुठला आहे, तो कपडा कुठला आहे, माझ्याकडे कुठले कपडे अवेलेबल आहे. मी काय-काय तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो. तर तुम्ही मला सांगा, तुम्हाला कोणाकडे जायला आवडेल? नंबर 1 और नंबर 2? तुम्हाला 1 नंबरवाल्याकडे जायला आवडेल, की 2 नंबरवाल्याकडे जायला आवडेल? प्लीज टाइप इन कमेंट बॉक्स. आणि त्याच्यापुढे तुम्हाला हे टाइप करायचं आहे का? का टाइप करायचा? तुम्हाला कोणाजवळ जायला आवडेल नंबर 1 और नंबर 2 आणि का जायला आवडेल? हे सुद्धा तुम्हाला टाइप करायचं आहे. हं. ज्योतिजी म्हणतात नंबर 2. इतर लोकं काय म्हणतात? नंबर 1. महाडिकजी जो नॉर्मल बसलेला आहे त्याच्याकडे जाल तुम्ही, ज्याने दुकान उघडलं आणि तो बसलेला आहे. त्याच्याकडे जाल तुम्ही. जात असाल तरी चांगली गोष्ट आहे, नो प्रॉब्लेम. मला तरी असं वाटतंय मॅक्सिमम लोकं नंबर 2 कडे जातील. कारण लोकांना असं वाटतंय, की बाबा तो एक्सपर्ट व्यक्ती आहे. तो नेहमी काही ना काही नॉलेज आपल्याला देत असतो. नेहमी काही ना काही आपल्याला शिकवत असतो, सांगत असतो. म्हणजे त्याला जास्त नॉलेज आहे या गोष्टीतलं. त्याला जास्त समजते कपड्यामधलं आणि येस, एक्झॅक्टली. बिकॉज ही हॅव नॉलेज. ही हॅज ॲक्चुअली. ही हॅज अ नॉलेज अबाउट क्लोथ्स. तर मग आपण तिथं जायला आपल्याला आवडेल. तिथं आपण जाऊ. कारण तो माहिती देतो, कारण तो आपल्याला नेहमी काहीतरी शिकवतो, राइट? ऑब्व्हियसली जर का तुम्ही लोकांना एज्युकेट करत असाल, तुम्ही लोकांना शिकवत असाल, तुम्ही लोकांना सांगत असाल, तर लोकांना तुमच्याकडे यायला आवडेल. तुमच्याकडून बिझनेस त्यांना करायला आवडेल. तुमच्यासोबत बिझनेस करायला आवडेल. तुमची एक ब्रँड बिल्डिंग होईल. तुमची एक इमेज वेगळी होईल, की हा व्यक्ती फक्त सेल करत नाही. हा व्यक्ती फक्त बिझनेस करत नाही. हा व्यक्ती फक्त धंदा करत नाही. हा व्यक्ती त्या सोबत आपल्याला नेहमी काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करतो. ह्या व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे हेच आहे, की हा व्यक्ती नेहमी आपल्याला काहीतरी काय करतो? नॉलेज देतो. किती लोकं ॲग्री करतात त्यांनी मी टाइप करायचं कमेंट बॉक्समध्ये. आणि जर का तुम्ही ॲग्री करता मित्रांनो, तर तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या बिझनेसमध्ये करायला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या बिझनेसमध्ये करायला सुरुवात केली पाहिजे. आता जे इन्शुरन्समध्ये आहेत, त्यांच्यासाठी मी एक टेम्प्लेट देणार आहे. टेम्प्लेट मला आठवण द्याल ग्रुपमध्ये.
मी तुम्हाला एक टेम्प्लेट पाठवेल. त्यामध्ये 10 ते 12 सब्जेक्ट असतील. ज्या सब्जेक्टवर थोडासा अभ्यास करून 1-2 मिनिटाचा, 3 मिनिटाचा, 5 मिनिटाचा अभ्यास करून तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. त्या सब्जेक्टवर व्हिडिओ बनवा. व्हिडिओ बनवताना नेमके व्हिडिओ कसे बनवतात तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला जर का बिझनेससाठी व्हिडिओ बनवायचे असतील, तुम्हाला जर का स्वतःचा बिझनेस प्रमोट करायचा असेल, तर तुमचा जो काही बिझनेस आहे, जे काही सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाईड करता, स्वतःला प्रश्न विचारा, की मी जर एक कस्टमर आहे, तर मलाच म्हणजे मी एक माझाच कस्टमर आहे, तर मलाच काय प्रश्न विचारू शकतो? आणि ते 10 प्रश्न जर का तुम्ही लिहिले, तर तुमच्या लक्षात येईल, की हे 10 प्रश्नाचे उत्तर लोकांना देणे म्हणजेच कंटेंट क्रिएट करणे आहे. सोपी आणि साधी पद्धत आहे सर्वात सोपी आणि साधी पद्धत आहे. आणि मला एवढा विश्वास आहे या गोष्टीवर तुम्हाला सांगतो मी, 200% मला विश्वास आहे, की तुमचा कुठलाही जरी बिझनेस असला, इव्हन जर का तुमचा मिल्क प्रॉडक्ट जसं की फक्त काही तुम्ही बघा काही ठिकाणी सकाळी 5 वाजता 4-5 वाजता दुधाचे जे पॅकेट्स असतात, ते काही लोकं डीलर्स असतात. ते डीलर ते पॅकेट्स उतरवतात, त्यांच्याकडे ठेवतात आणि त्यानंतर सकाळी ते 7-8 वाजता ते पॅकेटला सेल करून टाकतात. त्या 2-3 तासाच्या ट्रान्झॅक्शनमध्ये ते एक चांगली अमाउंट अर्न करतात आणि तो त्यांचा बिझनेस आहे. त्या बिझनेसला सुद्धा तुम्ही प्रमोट करू शकता. तुम्हाला जर का तुमच्या खालचं नेटवर्क आणखी जास्त वाढवायचं असेल, तुमच्या खालचं नेटवर्क तुम्हाला आणखी जास्त वाढवायचं असेल, तर त्या बिझनेसला सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून प्रमोट करू शकता. एक उदाहरण देईल मी इथे, की समजा कितीतरी लोकं आज या समाजामध्ये, आज आपल्या सोसायटीमध्ये कितीतरी लोकं, कितीतरी यंगस्टर मुलं रिकामी असतील, त्यांना काम नसेल, त्यांना उद्योगधंदा त्यांच्याकडे नाही आहे, त्यांना पैसे कमवायचे आहेत, त्यांना सुद्धा त्यांचं स्वतःचं अर्थार्जन चालू करायचं आहे. त्यांच्यासाठी जर का तुम्ही एक व्हिडिओ बनवला, की मित्रांनो नमस्कार, माझं नाव आहे XYZ आणि मित्रांनो मी एक दुग्ध व्यवसाय चालक आहे. मित्रांनो मी एका XYZ कंपनीचा दूध डिस्ट्रिब्युटर आहे. मी या प्रकारचे दुधाचे पॅकेट मी सेल